32 32 धावा. यावेळेस क्या बात आहे, सुपरबली टायमिंग. क्षेत्ररक्षक खाली आहे आणि चेंडू मात्र निघून जातोय सरळ सी. क्रिकेटची अद्भुत आणि अद्वितीय पर्वणी अर्थातच SPL. पुन्हा एकदा बॅक टू बॅक तू हॅट्रिक घेतली असेल, परंतु माझ्याकडे हॅट्रिकचा सुगंध आदित्य धापशी याला समोर जयेश भोईर. आखूड टप्पे जयेश भोईर समोर हाताळू शकत नाहीये. पुलचा फटका पॉवरफुल ब्युटिफुल. सरांची सुकन्या बायांचा पाडा यांची मुंबई क्रिकेट अंडर-15 या संघामध्ये निवड झाली आणि तशाच पद्धतीने आपण पाहतोय अस्मित सुतारला देखील चांगल्या रीतीने तो देखील 6 धावा दिल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, परंतु यावेळेस जयेश भोईर सोडणार नाहीये. जेसी गेन वेसी नो सी हर लॉंग गेट. अंतिम चेंडू आणि अंतिम चेंडू आपण पाहतोय डीप. यावेळी सुंदर रीतीने चेंडू पाहायला मिळतोय. लॉंग लेग बाउंड्री लाईन पार जयेश भोईरच्या बॅट संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. पुढील चेंडू घेऊन शैलेंद्र. यावेळी डेलिकेट टच चेंडू गॅप मध्ये चेंडू दन 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 करत सीमा रेषा पलीकडे विनिंग रन. जयेश भोईर 14 धावा फलकावर लागले आहेत. 118चं टार्गेट आहे. एकंदरीत पुन्हा एकदा हा चेंडू मात्र 55 मात्र नक्कीच दर्शवतील का की चेंडू नक्कीच नो आहे. नो प्लस 4 म्हणजेच धावा मिळतील 5 शोधावा लागेल, कारण ही मात्र एक तुम्हाला मुभा दिलाय. तुम्ही मात्र कुठल्याही प्रकारे इथे जर झेलबाद नसतील, बोल्ड नसेल, फक्त रनआउट तुम्हाला वाचवावा लागेल. यावेळेस त्याच प्रकारे हीच सुरुवात 2 फलंदाजांनी केली होती, रोहित आणि साहिल यानं. यावेळेस ती सुरुवात तुम्हाला देखील करावी लागेल. चेंज ऑफ द पेस आणि यावेळेस देखील चेंडू ऑन साईडला निघून जाईल मिड विकेटमधून. सरळ चेंडू समोर जगातला उत्कृष्ट फिनिशर MS धोनी असताना तो चेंडू मात्र खूप जास्त प्रेशर असताना संदीप शर्मा यांनी योग्यरित्या हाताळला. यावेळेस तोच प्रयत्न होता यॉर्कर लाईन. काल बॅटिंगमध्ये मात्र नक्कीच 12 चेंडू आणि 50 धावांची एक झंझावती खेळी पाहायला मिळाली. यावेळेस आपण पाहू शकाल फाईन लेगच्या डोक्यावरून शॉर्ट फाईन लेगमध्ये जास्त उंची मिळाली. क्रिकेट या खेळाला जास्त पसंती मिळाली आणि आज क्रिकेट तुम्हा सगळ्यांच्या नसानसामध्ये भिनलेला आहे म्हणायला हरकत नाही, कारण आपण पाहतोय क्रिकेट हा खेळ मैत्रीचा आहे. क्रिकेट हा खेळ परिपूर्ण 8 धावा खर्च केल्या आहेत, 54 धावा फलकावर आहेत. येत्या काळात 53 होत्या आणि हा मात्र आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठाला अभिवादन करण्यासाठी एक येतो देखणा दर 60 धावांची गरज. 15 चेंडू 60ची गरज, 60ची गरज आणि 15 चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा स्टँड अँड डिस्पॅच लॉंग ऑन. रमेशजी तुंबडा, विनेशजी जाधव, भरपूर मासवणची मंडळी इथे सामने बघायला आलेले आहे. निश्चितच सुंदर खेळ केला आहे या सामन्यामध्ये. मासवण चॅम्पियन संघाने करायचे असेल तर अशाच प्रकारची खेळी करावी लागेल आणि आपल्या स्पर्धेचा शेवट गोड करावा लागेल. इथे मात्र पुन्हा चेंडू दंदन दंदन करत जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार. गुरु आता मात्र शफल होऊन खेळून काढला. चेंडू 4 धावांसाठी जाईल.